माधुरीच्या कपाडाच्या ड्रॉवर मध्ये सापडलं. सोनाराच्या दुकानाचं बिल आहे. 2 चेन बनवल्या. त्या पक्या मामाला पण आत्ताच बिल सापडायचं होतं. मी चैन विकून पैसे आणलेत हे जामकरला नव्हतं सांगितलं पाहिजे. काहीही. काय गोपाळ नावाचे टेलर? अरे जामकर साहेब, आज परत माझी चौकशी करायला आलं काय? शर्ट काढ. मनकवडा आहे, मनकवडा आहे सुधाकर तुझा भाऊ. माधुरी ती चेन कुठे आहे? माधुरीची चेन? कुठली चेन? मला काही कळलं नाही काय म्हणताय. माधुरीनं M आणि G अशा नावाचे 2 पेंडंट केलं होतं. याच्याबद्दल काय माहिती? पेंडंट बनवले होते? नाही हो, काय मला काय माहिती नाही. सकाळी कोणती चेन विकली मग? तू चेन विकलीस? तुझ्याकडे कुठून आली चेन? जोवर तू मला चेन बद्दल सविस्तर सांगत नाहीस तोवर मी तुला चेन पडू देणार नाही. हो तिथं झालेले काका, लवकर वाड्यावर चला. लाली काकीने बोलवलंय. काय झालं? माहित नाही, पण ते पैसे मागायला यायचे ना आपल्याकडं, आणि आपण त्यांना आपटलेलं. ते लाली काकीचे वडील. हा चला, तुम्हाला बोलवलंय. अरे बापरे. जामकर साहेब, माफ करा बरं का. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली असती, पण घरी जावं लागलं. अर्जंट आहे जरा, घरगुती मॅटर. जायलाच पाहिजे. निवांत देतो अटक करायला. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. जा जा जा, घरगुती काम आहे, जायला पाहिजे. कारण जे माझं टेन्शन घेतात ते दादा, तुम्ही काय काळजी करू नका. गोपाळ येऊ द्या, मग बघूया की काय करता येईल ते. तात्या, एवढं सगळं घडून गेलं, आईला एवढं बरं नाही, तुम्ही सांगितलं का नाही? अगं कसं सांगणार? आम्हाला वाटलंच नाही दुकान एवढं वाढेल म्हणून. आम्हाला वाटलं असेल काहीतरी साधं, म्हणून आपलं दुर्लक्ष झालं. जाऊ बापू, असू दे असू दे. कसं काय येणं केलं? गोपाळ, अरे लालीच्या आईला बरं नाही आणि त्यासनी डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय. होय? लयच तब्येत बिघडली काय? होय, डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलंय. जरा पैसे कमी पडत होते. तुमच्याकडनं काही पैशाची मदत झाली असती तर. आजपर्यंत मी कधी कोणाला 1 रुपया नाही सोडला, पण या गावात आल्यापासून सगळे मलाच लुटायला लागलेत. जाऊ बापू, नाही म्हणू नका. लय आशेनं आलोय. किती लागणार आहेत? डॉक्टरनी मग 25 लाख सांगितल्यात. म्हणजे मी जमीन गहाण ठेवून 20 लाखाची चुळणी केली. 5 लाख कमी पडत्यात. तेवढं 5 लाख मिळालं असतं तर. 1 रुपया नाही मिळणार. माझ्याकडे जर का पैसे असते तर तू तुझ्या पोरीचं लगीन माझ्या पोराशी बळजबरीने लावून दिलं. ते लावून दिलं असतं का मी? अरे इथं आम्हाला निस्तर ना, तुला कुठून देणार पैसे? आमच्याकडनं तुला 1 बी रुपया मिळणार नाही. आप्पा, असं नका ना बोलू. माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, हा, तेव्हा आमच्या इज्जतीचा बी प्रश्न होता. यांनी याला काही विचार? हा, तुझ्या पोरीला माझ्या पोराच्या गळ्यात बांधलीस तू, तेव्हा लई माच करत होतास. हे बघ, आपली परिस्थिती चांगली असते ना, तेव्हा दुसऱ्या समोर माच करायचा नसतो. हा, ही बघा, हा ऐकलं का? लोक सांगे ज्ञान आणि आपण आपलं कोरडं पाषाण. हिम्मतराव, नशिबानं लई वाईट वेळ आली माझ्यावर. पण मी बी कवा तरी तुम्हाला पैसेतून संकटातनं बाहेर काढलं होतं. आज मी तुमच्याकडे आलोय. नाही म्हणू नका.
माझी इज्जत आणि बायकोचं आयुष्य आता दोन्ही तुमच्या पायावर ठेवतोय. ते वाचवा. तात्या तुझ्या या रड गाण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही. तुला मी एक रुपडा बी देणार नाही. जा देवळात जाऊन बस, भेट माग जा. तात्या आपण काहीतरी करूयात. नको लाले, तू नको काळजी करू. मी बघीन दुसरीकडे अवस्था. बर, मला जायला पाहिजेत. आता रात व्हायला आली. घरी एकटीच असेल ना, ती वाट बघत असेल माझी. काळजी घे. तात्या काहीतरी करा की. तात्या अहो लालीजी, अहो रडू नका तुम्ही, शांत व्हा. बघू असं कसं शांत हो? बघितलं ना बाहेर तुमच्या आप्पा माझ्या तात्यांशी कसं वागले. माझ्या तात्यांचा अपमान केला, त्यांची टोपी उधळून लावली. माझ्या तात्यांना खरंच पैशांची गरज आहे हो. आपण त्यांना अशाबाई मदत नाही करू शकलो तर काय उपयोग आहे आपला? नाही, खरंय तुमचं सगळं, पण आपल्याकडे नाहीत एवढे पैसे. पैसे असं दिले असते. बरं, पैशाचं सोंग आणू शकत नाही आपण, समजून घ्या तुम्ही. असं कसं? मी काही करेन, पण माझ्या तात्यांना मदत करेन मी. हे माझे दागिने विकून 5 लाख होतील का? नाही हो, काय 2-2.5 लाख रुपयाच्या वर 1 रुपया यायचा नाही. कुठून आणू आता 5 लाख रुपये? मला खरंच माझ्या तात्यांची मदत करायची हो. आपल्याकडे तर खरंच पैसे नाहीत बरं का. पैसे जर असते तर ती जमीन पहिल्यांदा सोडवली असती. रंजू काय म्हणते, तिला बोलूच दिलं नसतं. आधीच पैसे देऊन सगळं गपगार केलं असतं. एवढं तुम्हालाही बोलू दिलं नसतं. तुम्ही समजून घ्या, आपली झेप नाही, आपली आर्थिक परिस्थिती एवढी नाही हो. तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना. तुम्ही द्या ना पैसे. तुम्ही माझ्या तात्यांना मदत करा ना. अहो मी काय तुम्ही ना रडू नका. ही रुमाल घ्या, डोळे पुसा आधी. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.